नमस्कार महाराष्ट्र. जुलै महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे. तर कोणते आहेत हे आर्थिक लाभ हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे, चॅनल प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि एकमेकांना व्हिडिओ शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024मध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत. ते कोणकोणते लाभ ते पुढील प्रमाणे पाहूया. वाढीव 4% डीए लाभ. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 4% डीए वाढ लागू करण्यात आली आहे. सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर गेला आहे. परंतु जसे की निवडणूक कामकाज पूर्ण होतील तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे. माहे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकाचे कामकाज सुरू असणार आहे. निवडणुकीचे कामकाज आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर पूर्ण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए वाढीबाबतचा निर्णय निर्गमित होईल. तर जून पेढीन जुलै महिन्यात डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल. डीए वाढ ही माहे जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याने माहे जानेवारी ते मे अशा एकूण 5 महिन्याची डीए थकबाकी रक्कम अदा करण्यात येणार आहे. सदरची डीए वाढ ही 4% असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 50% दराने डीए वाढ लागू होईल. माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात डीए वाढ, डीए फरक तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहेत. तर मंडळी, अशा प्रकारचे 3 आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटते याबाबत तुम्ही आपले मनोगत कमेंट्स करून नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.